तुम्ही नाशिक सुद्धा बघाल एक वर्षभरानंतर का नाशिकचा पण काय पलटून जाईल. अच्छा. कारण कुंभमेळा येतोय. नाशिकमध्ये पण काम मोठ्या प्रमाणात वेग थोडा स्लो आहे, पण मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. वर्षभरानंतर नाशिक एकदम सुंदर वेगळं दिसेल तुम्हाला. अच्छा, म्हणजे 2030 मध्ये नाशिक कसं असेल? नाशिक विल बी वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सिटीज ऑफ दिस कंट्री असं मला खात्री आहे. आणि रोजगाराच्या बाबतीमध्ये, एज्युकेशनच्या बाबतीमध्ये? एज्युकेशनच्या बाबतीमध्ये आजही नाशिक खूप पुढे. मी म्हणेल हं. नाशिक इज वन ऑफ द मोस्ट वंडरफुल, ब्युटिफुल एज्युकेशन हब्स आणि मला वाटतं नाशिकचं सगळ्यात मोठं यू-एस-पी नाशिकची क्लायमेट आहे. नाशिक इज सराउंडेड विथ ब्युटिफुल टेम्पल्स, नाशिक इज सराउंडेड विथ ब्युटिफुल हिल्स, नाशिक इज सराउंडेड विथ वंडरफुल रिव्हर, गोदावरीची रिव्हर जाते. नाशिकला काय आहे ना, नाशिकला अजूनपर्यंत थोडं कनेक्टिव्हिटीचा जो इश्यू होता, तो पण मला वाटतं निघून जाईल. आणि नाशिककडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. गव्हर्नमेंटचं लक्ष आहे. मला वाटतं नाशिक विल बी वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सिटीज हं, असं हं, मला खात्री वाटतं. हं. आणि माझं प्रेम नाशिक आहे, त्यामुळे मी बोलणारच नाशिकविषयी ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह. तुमची मातृभूमी आहे आणि तुम्ही तुमच्या मातृभूमीवर, देशावर किती प्रेम करता हे अ, दिसतंय.